हेलो। दादा लू लाइन पे। हाँ लो ना विकी। हाँ तो एक्चुअली ना वो विनोद सर कंटिन्यू बिजी आ रहा था तो इसलिए बोला सर एक बार होल्ड करता हूँ। ओके हाँ वो अभी ऑलरेडी लाइन पर है, मैं आपको मर्ज करता हूँ। ओके। यस दादा। आप विनोद सर, नितिन सर, सुदर्शन हाँ। सर लाइन पर है अपने साथ में, अभी हम बात कर सकते हैं। हॅलो हॅलो। हा, सुदर्शन सर. हा बोला ना। हा विनीत बोलतोय टाटा मोटर्स मधून. आपण हा. त्या दिवशी भेटलो होतो. बोला ना, नमस्कार, बोला ना. येस येस येस. सर तुमची केस ऑलरेडी अजून पेंडिंगच आहे रिझोल्युशन साठी, हा आहे ना. मीनवाईल मला काल पण SHP म्हणजे सर्व्हिस आपल्या हेड ऑफिस मधून पण कॉल आले होते तुमच्या केससाठी. ओके. ठीक आहे. सो याचं रिझोल्युशन आहे ना सर, आपण लास्ट टाइम आपण जसं डिस्कस केलं होतं ना हा की काय जे काही रिझोल्युशन असेल, डोअर अलाइनमेंट वगैरे असेल किंवा बोनेट अलाइनमेंट असेल. सर एक मिनिट, हा. तुम्ही काय बोलायच्या आधी मी तुम्हाला सांगतो, मी हो. ब्रँड न्यू गाडी घेतलेली आहे. बरोबर. मी तुम्हाला ब्रँड न्यू साठी पैसे दिलेत का कुठली रिपेअर्ड किंवा सेकंड हँड प्रोडक्ट साठी पैसे दिलेत? ना ब्रँड न्यू साठी. राईट. मग मला एक गोष्ट सांगा, तुम्ही सगळ्या कस्टमर्सला ज्या गाड्या विकताय, राईट, त्या क्यूए करून विकताय का विदाऊट क्यूए करताय? 100% क्यूए करूनच विकतो, पीडीआय बरं, करूनच विकतो. एखाद्या गाडी नाही पीडीआयचा तर नंतरचा प्रश्न आला. एखादी गाडी ज्या टाटा मोटर्स मधनं प्रोडक्शन लाईन वरनं होऊन बाहेर त्याच्यावर किती टेस्ट केले जातात सर? प्रोडक्शन लाईन वरून मग त्याच्यानंतर तुमची डायनामो टेस्ट, रोल रनिंग टेस्ट होते, इंजिनची टेस्ट होते, गाडी जागेवर फिरवली जाते, क्यूसी होते. क्यूसी नंतर मग आपण सगळ्या टेस्ट होतात, राईट, क्वालिटीच्या. येस. बर, मग मला एक गोष्ट सांगा सर, आज जर 39 इश्यूज गाडीमध्ये, सगळे इश्यूज तुम्हाला पाठवलेले आहेत थ्रू व्हिडिओ एव्हिडन्सेस, फोटो एव्हिडन्सेस, फिजिकल तुम्ही गाडी किती तरी बघितलेली आहे, राईट, तुमच्या लोकांनी, तुम्ही, राईट. मग मला सांगा, एवढे इश्यूज वाली गाडी बाहेर कसं काय आली सर कंपनीच्या? सो 39 इश्यू मधले सर ऑलमोस्ट तुम्हाला मी मॅक्सिमम इश्यू तुम्हाला सांगितलं होतं, जसं की डोअरचा आहे किंवा बाकी रस्टिंगचा आहे किंवा तुमचं दुसऱ्या गाड्यांचे डोर लागत नाहीयेत का, मला सांगा तुम्ही? नाही सर, मी तुम्हाला ते डेमो दिलं ना तिथं, सेम मॉडेल दिलं ना. नॉट ॲट ऑल ऍक्सेप्टेबल. ठीक आहे, गाडीचा जर ट्रक सारखा तुम्ही दरवाजा लावायला सांगताल तर तो ऍक्सेप्टेबल नसणार आहे. मी प्रीमियम गाडी घेतली सर, माझ्याकडे इंडिका पण प्रोडक्ट आहे टाटाचं, तिचं पण सॉफ्टली डोर क्लोज होतं. ठीक आहे, तिचं फर्स्ट मॉडेल आहे तुमचं टाटाचं. ठीक आहे, आणि आज मला सांगा तुम्ही, टाटाकडं सफारीपेक्षा मोठा कुठली अजून पुढची गाडी आहे का? नाहीये. मी जे मॉडेल घेतलंय अकॉम्प्रेस्ड एक्स प्लस ऑटोमॅटिक डिझेल 7 सीटर, ह्याच्यावर कुठलं मॉडेल आहे का? नाहीये, हे टॉप मॉडेल आहे. बरोबर. आता समजा मी टॉप मॉडेलला टाटाला पैसे दिलेले, टॉप एंड प्रोडक्टला जे फ्लॅगशिप मॉडेल आहे, इव्हन दो फ्लॅगशिप कलर मी घेतलेला आहे, बरोबर, याच कलर मध्ये तुम्ही मार्केटिंग करता तुमची गाडीची. बरोबर. मग मला सांगा, जर माझ्या गाडीमध्ये एवढे इश्यूज असतील तर मग मी काय करायचं? राहिला दुसरा विषय, जर कंपनीने या परिस्थितीमध्ये गाडी डायरेक्टली पाठवलेली आहे, ठीक आहे, क्यूसी करून नाही करून जे पण आहे तुमचं, तुमच्याकडे कारण आहे, त्यानंतर शोरूमचं काम होतं का नाही सर पीडीआय करणं? बरोबर. शोरूमने पीडीआय मध्ये गाडी स्टॉप का नाही केली? मी स्वतः थर्ड पार्टी इन्स्पेक्शनसाठी, थर्ड पार्टी पीडीआय साठी शोरूमला इन्सिस्ट केलं, शोरूमने मला डिनाय केलं, राईट. मग मला सांगा, त्यावेळेस शोरूमचं स्वतःचं काम आहे का नाही त्यांचा जॉब प्रॉपरली करणं? बरोबर. मी स्वतः ज्यावेळेस त्यांना सांगतोय गाडीमध्ये प्री एक्झिस्टिंग डिफेक्ट्स जे आहेत, मॅन्युफॅक्चरिंग असेंब्ली डिफेक्ट्स एवढे आहेत, ही गाडी मला नकोय, तरी त्यांनी जबरदस्ती मला ती गाडी पुश केली आणि काय म्हणतात फेक प्रॉमिसेस आणि फेक अश्युरन्सेस दिले की हे सगळे पण ज्या गोष्टी आहेत त्या क्लिअर आउट होतील वगैरे वगैरे, राईट. आज मला सांगा सर, गाडी घेऊन किती दिवस झालेत? डिसेंबर पासून आतापर्यंत जवळजवळ 5 महिने झाले. बरोबर. मग मला सांगा, इतक्या वेळ माझा मी पैसा टाकून, जवळजवळ 30 लाखाच्या वर पैसा टाकून घालवतोय, प्लस मेंटल हॅरेसमेंट, फिजिकल हॅरेसमेंट, मला माझ्या कामामध्ये लक्ष देता येत नाही. प्लस दुसरी गोष्ट, माझ्या घरच्यांना जर कुठं मला न्यायचंय, मला नवीन गाडीत त्या नेता येत नाही. तुमचा एवढे सेफ्टी इश्यूज आहेत त्या गाडीमध्ये, त्याचा बोनेट हलतो, ठीक आहे. मला सांगा, तुम्हाला मी स्वतः गाडीमध्ये बसून दाखवलं का नाही इंजिन मधनं आवाज येतोय म्हणून? बरोबर. बरोबर. त्या व्यतिरिक्त जे रोबोटिक्स पंचेस आहेत, तुम्ही मला स्पष्ट सांगा सर, ठीक आहे, हे आपलं 1 to 1 कम्युनिकेशन आहे. रोबोटिक पंचेस जे आहेत ते तर रोबोट करतात, ह्युमन तर नाही करत आहे. बरोबर. त्याच्यामध्ये कसा डिफेक्ट असू शकतो सर?
त्याच्यामधले मेटल पीसेस गायब आहेत. आणि सर आजच्या डेटला जर टाटा मोटर्स हे 5 स्टार रेटिंगसाठी मार्केट करते आपले प्रोडक्ट्स, राईट, ग्लोबल एनकॅपचे 5 स्टार रेटिंग आहे वगैरे वगैरे. त्या गाडीला तर काय म्हणतात लॅडर ऑन फ्रेमचे असे नाहीये, मोनोकॉक आहे, राईट. हे सगळं जे पण आहे ते रोबोटिक पंचेसवरच डिपेंडेंट आहे. जर ते सेफ नसेल तर हे प्रोडक्ट माझ्यासाठी किती डेडली आहे. नाही सर, मग एवढं कन्सर्न होतं तुमच्या अगोदर, तर मग आपण हे गाडी जेव्हा तुम्ही चूज करता त्यावेळेस पण आपण हे तुम्ही रेट करू शकला असता. आणि जर म्हणजे एवढे जर हे असतील नव्हतं केलं तर असं आपण कोणी लिहिलंय? माझा फर्स्ट ईमेल बघितला सर तुम्ही? नाही पीडीआय करू दिलं नाही सर, बट आपण व्हेकल डेमो तर घेतो ना ऍटलिस्ट. सर मी तुम्हाला तेच सांगतो, जे निखिल आहेत ना, जे सेल्स एक्झिक्युटिव्ह, त्यांना विचारा. जे कमलेश आहेत, ठीक आहे, त्यांनीच मला थर्ड पार्टी पीडीआय नाही करू दिला. ते कमलेश नाही म्हणत मी सर, जेव्हा आपण व्हेकल बघायला मी जातो. तेच सांगतोय सर. 17 तारखेला मी गाडी स्वतः बघितलीये विथ माय ब्रदर इन लॉ. ओके, त्यावेळेसच मी त्यांना सांगितलं होतं की सर ही गाडी मला नकोय, या गाडीमध्ये एवढे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. ते म्हणले सर अजून गाडीचा पीडीआय झालेला नाहीये, गाडीचा पीडीआय उद्या, काही इश्यूज राहणार नाहीयेत. 18 तारखेला आमची डिलिव्हरी असाइंड होती. ओके, 18 तारखेला मी विथ फॅमिली तिथे गेलो. ते पहिलेच 17 तारखेला कमिट केलं त्यांनी की तुमच्या गाडीमध्ये सर कुठलाही इश्यू येणार नाही डिलिव्हरीच्या टायमाला, तुम्ही बिंदास जावा. आणि तिथं जाऊन त्यानंतर आम्हाला 3 तास बसवलं त्यांनी. सीसीटीव्ही फुटेज पण असेल, चेक करा सर तुम्ही. 10 वाजेपासून तर साधारणतः 12 वाजेच्या पुढे आम्हाला त्यांनी डिलिव्हरी दिली. ओके नितीन सर, हे एक पॉइंट मेन्शन करा, बिकॉज हे आता टेकअप करायला लागेल सरांसोबत. राईट, ठीक आहे विकी, हे एक पॉइंट टेकअप कर की 17 तारखेला सरांना कमिटमेंट दिली होती की पीडीआय केल्यानंतर प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होईल, है ना. आणि सरांना सांगून म्हणजे त्यांनी हे पण केलं होतं की बाबा ही गाडी नको, तरी पण ही गाडी म्हणजे सरांच्या म्हणण्यानुसार की ती गाडी त्यांना तशीच दिली, पुश केली. बरोबर. ओके ओके. आणि हे फक्त माझ्यासोबत नाही झालंय सर, माझ्या पूर्ण फॅमिली समोर झालंय हे. डिलिव्हरीच्या डेटला ज्यावेळेस त्यांनी मला गाडी सांगितली, बाहेर तिथं आलेली आहे गाडी, त्यावेळेस मी जाऊन बघितलं तर सगळे प्रॉब्लेम्स तसेच आहेत. मी त्यांना म्हणलं सर अशी कशी गाडी तुम्ही देऊ शकता? तर ते म्हणते की नाही सर, एवढं कमी वयात ते झालं नाही, तुम्ही आमचे जे सर्व्हिस सेंटर आहे मुंबईमध्येच आहे, तुम्ही तिथं जावा, तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम गाडीमध्ये भेटणार नाही. मी म्हणलं असं कसं बोलताय तुम्ही, आणि हे विथ प्रॉब्लेमची तुम्ही डिलिव्हरी कशी देऊ शकता गाडीची? तर ते म्हणले की सर आम्ही टाटाचा प्रोडक्ट विकतोय, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा, तुमच्यासोबत चुकीचं होऊ देणार नाही आम्ही. आणि मॅडम म्हणतो पण मला, सॉरी गाडी सर आपण एस एस रोड स्वारगेट वरून घेतली होती ना? सेनापती बापट रोड, शंकट शेट रोड, स्वारगेट. विकी ये भी मेन्शन करना विकी. ओके ओके ठीक आहे सर. म्हणजे आता ठीक आहे, प्री सेल्स कमिटमेंट किंवा ड्युरिंग सेल्स कमिटमेंट जे काय झालं होतं ना सर, सो मी ते ऑलरेडी आपल्या दोघांचं कन्व्हर्सेशन किंवा विकी आणि नितीन सरांचं कन्व्हर्सेशन का पाळी आली की ही सेल्स कडण्याची झालेली चुकी आहे, ठीक आहे. आणि मॅन्युफॅक्चरिंग विनोद सर तुम्ही नाही करत आहे, डोंट टेक इट पर्सनली, ठीक आहे. मला एक गोष्ट सांगा, जर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जर काही इश्यूज ते लोक तिथल्या तिथं पाठवतात इथं डायरेक्टली शोरूम मध्ये, राईट, तर जे तिथले पीडीआय वाले लोक आहेत त्यांची जबाबदारी आहे का नाही की गाडी घेतानाच तुमचा स्वतःचा काहीतरी कंपनीचा पीडीआय असेलच ना शॉचा, येस येस, ती गाडी चुकीची कसं काय ते रिसिव्ह करतायत? बट ठीक आहे, तुम्ही रिसिव्ह झाली ती चुकीने, पण ज्यावेळेस कस्टमरसाठी ते पीडीआय करण्याचा वेळ येते, बरोबर, ती तर आहेच ना, कस्टमरसाठी पीडीआय करतो ना शोरूम. अगदी बरोबर. मग मला सांगा सर, मग त्यांनी त्यांचा जॉब का नाही केला परफेक्टली? आणि मला सगळ्यात मेन प्रश्न हा आहे सर, थर्ड पार्टी पीडीआय का नाकारला जातोय? नाही सर, याच्यामध्ये ना थर्ड पार्टी पीडीआय मी लास्ट टाइम पण सांगितलं होतं ना, काय होतं थर्ड पार्टी पीडीआय जेव्हा आपण जेव्हा टूल इंटरफेरन्स म्हणजे गाडीमध्ये कुठले डीटीसी आहे का, कुठल्या कंट्रोलरमध्ये ECU मध्ये काय डीटीसी आहे का? इलेक्ट्रॉनिक्स टूल बद्दल बोलतच नाहीये. जर का तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स टूल बद्दल प्रॉब्लेम आहे ना, तर तुम्ही सांगा ना समोरच्याला की सर इलेक्ट्रॉनिक्स टूल नाही चालणार फक्त, बरोबर. त्या व्यतिरिक्त बाकी पीडीआय करू द्यायला काय प्रॉब्लेम आहे सर? हा, ते आता काय आहे, काय होतं आता जानेवारीपासून आहे ना, ते आपण अलाउ केलंय विदाऊट इलेक्ट्रॉनिक इंटरफेरन्स. ऑल ओव्हर इंडिया जानेवारीपासून स्टार्ट झालंय सर. येस, थर्ड पार्टी पीडीआय. हो, थर्ड पार्टी पीडीआय नाही म्हणू शकत आपण. ऍक्च्युली पीडीआय मध्ये काय होतं सर की आपण अलाउच करत नाही, बट आता कस्टमर फीडबॅक वरून आपण काय केलंय की नॉर्मल तुम्ही बाहेरून व्हेकल चेक करू शकता
सर मी आता तुम्हाला विचारलं, तुम्ही जानेवारी पासून थर्ड पार्टी पीडीएस स्टार्ट झालं म्हणले, आता परत म्हणता नाही झालं. स्टार्ट झालं. मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. आता एक्झॅक्ट तुम्हाला असं म्हटलं थर्ड पार्टी पीड आहे तर ते रॉंग मेसेज पण जाईल, म्हणून मी तुम्हाला त्याच्याबद्दल जस्ट क्लॅरिफाय देतोय की ऍज अ कस्टमर तुम्ही गाडी व्हेकलची पीडीआय करू शकता, ॲस्थेटिकली चेक करू शकता. तर मला तुम्हाला इलेक्ट्रॉनिक इंटरफरन्स आजच्या डेटला ऐका ना, आजच्या डेटला हे 39 इश्यूज मधले ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक इश्यूज याचा आहे बरोबर, सॉफ्टवेअर वगैरे ठीक आहे, ते समजा मला भेटले नसते जर इलेक्ट्रॉनिक्स तुम्ही डावललं असतं, पण बाकीचे इश्यूज जे मेजरली बरोबर ते मॅक्सिमम इश्यूज माझ्या जागी अजून कोणी असेल इथून येणाऱ्या पुढच्या टाइम मध्ये किंवा याच्या मागच्या टाइम मध्ये त्याला तर आरामात भेटू शकलं असतं ना, हे जे पण गाडीमधले इश्यूज आहेत. मग प्रत्येक माणसाला गाडीमधलं नॉलेज नाहीच आहे सर, मग त्या लोकांना तुम्ही थर्ड पार्टी पीडीआय का नाही अलाउ करत आहे? आजच्या डेटला जर का थर्ड पार्टी पीडीआय अलाउड असता, ती गाडी संबंधच येत नाही सर, तिथल्या तिथंच विषय क्लिअर झाला असता. ह्यांनी जर फॉल्स कमिटमेंट दिलेली आहे बरोबर, आणि त्यांचं काम ते लोक नाही करत आहे पीडीआयचं, तर कस्टमरच्या याच्यात काय चूक आहे सर? तुम्ही मला सांगा, आज जर का मी रतन टाटा सरांना फॉलो करतो ठीक आहे, आणि मी पूर्ण ब्लाइंड फेथ मध्ये आहे सर टाटाच्या ठीक आहे, की बाबा आजच्या डेटला माझ्यासाठी ते रोल मॉडेल आहेत आणि तुमच्यातले भरपूर जण त्यांना फॉलो करतात राईट, आपण सगळेजण त्यांना फॉलो करतो का? कारण की असा एक माणूस होऊन गेला ज्यांनी पूर्ण जगाचं पर्स्पेक्टिव्ह चेंज केलं जगण्याचं. बरोबर. जर आपण त्यांना बघून ह्या सगळ्या गोष्टी करतोय तर हे चीटिंग नाही का सर? नक्कीच नाही सर. आता हे काय होतं अनफॉर्च्युनेटली म्हणजे आपला व्हेकल सोबत झालेला आहे. सो मी काय म्हणतो सर, आता ह्याच्यावर आहे ना रिझॉल्युशन पॉईंट ऑफ जर आपण विचार केला, माझं एक स्टँडर्ड ओपिनियन तुम्हाला सांगतो, आजच्या डेटला जे काय झालंय ते, मी टाटाचा हार्डकोर सपोर्ट होतो फ्रॉम डे वन, आणि आजच्या डेटला तुमच्या लोकांनी मला हार्डकोर हेटर बनवलंय टाटाचा. नाही सर नक्कीच तो अनुभव मी कोणाला लिटरली सांगतो सर, मी कोणाला सजेस्ट नाही करत आणि करणारही नाही की तुम्ही टाटाची गाडी घ्या म्हणून, बिकॉज जर का तुमच्या प्रीमियम सेगमेंट टॉप मॉडेल मध्ये जर का तुम्ही हे सगळं कस्टमरला ट्रीटमेंट देत असाल ना सर, दिस इज टोटली पथेटिक. नाही सर, जो तुमचा एक्सपिरियन्स जो झालाय ना तो एक मला मोका द्या परत बॅक टू ट्रस्ट आणण्याचा. सो याच्यामध्ये आता अंडरस्टूड, मी पण स्वतः पण व्हेकल चेक केली होती, काय मी तुम्हाला डेमो पण दिली, म्हणजे आपण दाखवून दिलं होतं, प्लस आपण व्हेकल आपण लिफ्ट करून लिफ्टवर घेऊन पण जे अंडर बॉडी होतं त्याचं पण क्लॅरिफिकेशन, सगळ्या गोष्टीचे एव्हिडन्सेस तुमच्याकडे आहेत बरोबर. सो मग आता रिझोल्युशन पॉईंट ऑफ जर विचार करायचं म्हटलं ना सर, बोलायचं म्हटलं तर आपण एक काम करू, मी म्हणजे असं हे करतो, तुमचा कन्व्हिनियंट वेळ द्या मला, कधी अवेलेबल राहील, सो मी प्लॅनची टीम पण अरेंज करतो. सर मी ते देखण्या बिकण्याच्या ह्याच्यात नाहीये आता, मी खरं सांगतो तुम्हाला, मी वैतागलोय. मी तुम्हाला एवढे मेल्स पाठवले, मी शैलेंद्र सरांना पण मेल्स पाठवले, शैलेंद्र सर जे आहेत आपले एमडी, त्यांना पण मेल्स पाठवले, त्यांच्या बिहाफ तुम्ही रिप्लाय केला बरोबर का चूक? हा, मग मला एक गोष्ट सांगा, मी माझ्या गाडीवर कुठलाही रिपेअर वर्क करणार नाही, दॅट इज फुल अँड फायनल. मला एक गोष्ट सांगा, मी नवीन गाडी तुमच्या रिपेअरिंगसाठी घेतली का? शोरूम सर आपल्या व्हेकल मध्ये ना रिपेअर वर्क असं काय होणारच नाही, फक्त जे अलाइनमेंट होईल. रिपेअर मध्ये असं काहीच नाही. मी सिंगल नट पण नाही खोलणार, का खोलू? मला एक गोष्ट सांगा सर, कंपनीच्या प्रोडक्शन मध्ये ज्यावेळेस तुम्ही मार्क करता का नाही सर नट्सवर, का करता सर? प्रॉपर टॉर्कनिंग वगैरे झाले का हे आपण बरोबर आहे का नाही चूक? मग जर का त्यांनी केलेली ही गोष्ट आहे तर ती चुकीची आहे का मला सांगा? तुमच्या कंपनी चुकीचं काम करते का? नाही अजिबातच नाही त्याचा अर्थ. नाही, दोन्हीतलं एक होईल, एक तर टाटा मोटर्स चुकीचं काम करतेय किंवा तुम्ही म्हणताय की ते नाही बरोबर आहे बाबा ते चुकीचं आहे म्हणून. म्हणजे मला सांगा ना स्पष्ट की आता जे त्यांनी मार्किंग केलेलं आहे ते चुकीचं आहे का? नाही सर, चुकीचं मार्किंग होतच नाही, कारण ते जो त्याशिवाय जोपर्यंत काम कम्प्लीट कन्फर्म होत नाही ना त्याशिवाय ती व्हेकलची लाईन असेंब्ली लाईन आहे ती समोर जात नाही. बरोबर. आता मला 100% बरोबर आहे ना त्याचा अर्थ. मग मला सांगा, जर ते त्यांच्या जागी आणि तुमच्या जागी तुमचं म्हणणं आहे की 100% बरोबर आहे, त्याला रिअलाइनमेंटची गरजच नाहीये. मला एक गोष्ट सांगा सर, नवीन गाडीला मी का खोलू? मी 30 लाख रुपये दिलं ह्यासाठी नाहीत ना सर की सगळ्या गोष्टी तुम्ही खोला. मला सांगा, सनरूफचं जे वरचं जे हे काय म्हणतो आपण पॅनल आतलं राईट, ते फाटलेलं आहे. पीडीआय मध्ये ते का नाही डिटेक्ट होऊन ते लगेच थांबवली गाडी? बरोबर आहे का नाही? ते कसं काय फाटलेलं आहे सर?
रबर बिडिंग जर का तुम्ही सनरूफच्या वरची बघितली ती पूर्ण अनइव्हन आहे. एक साईडनं आत शिरली, एक साईडनं बाहेर निघाली. बरोबर. त्याच्यामध्ये काय इश्यू आहे? मला एक गोष्ट सांगा, गाडीचा एसओएस चालत नाहीये, गाडी ऍडॅस नाही चालत. एसओएस तुम्ही सर टॉप मॉडेलला देता का सगळ्या मॉडेलला देता? नाही नाही सर, म्हणूनच म्हणतोय मी याच्यावर आहे ना. मी काय म्हणतो सर, ह्यात खेळतच नाही बसायचं. मला फक्त दोन गोष्टींमधलं एक गोष्ट तुम्ही देताय का सांगा. एक तर मला रिप्लेसमेंट द्या, ठीक आहे, विथ सेम व्हेकल, नॉन डिफेक्टिव्ह व्हेकल, 100% नॉन डिफेक्टिव्ह व्हेकल, ठीक आहे. नाहीतर मला माझे पूर्ण पैसे परत द्या. शोरूमला सांगा की बाबा ही तुमची चुकी आहे, तुम्ही जे पण आहे ते कस्टमरला रिफंड द्या, विषय संपला. ठीक आहे. हा, तर आता टाटा मोटर्स आणि शोरूम मधला तो पार्ट आला, काय आहे काय नाही. ठीक आहे. टाटा मोटर्सनी खराब प्रोडक्ट विकलाय का शोरूमनी जे पण आहे ते फ्रॉड केलंय कस्टमरशी, ते तुम्ही ठरवायचं. तर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही एवढं व्हेकल युजर्स आहात, तो म्हणजे चॅसेस एकदा रजिस्टर होते ना आरटीओला, त्यानंतर हे म्हणजे रिफंड किंवा रिप्लेसमेंट हे कोणत्याच ऑर्गनायझेशनच्या पॉलिसीमध्ये येत नाही सर. येत, बट हा डेफिनेटली ऍज पर द कस्टमर लॉ, ठीक आहे, हे होतं जर तुम्ही चुकीचा प्रोडक्ट विकलाय तर. ठीक आहे. आणि जर का सर, मी काय म्हणतोय सर, मी अजून पण एक इच्छा हे करतोय की जो सरांनी बनवलेला इमेज आणि ट्रस्ट आहे लोकांमधला, तो जर का आपल्याला असाच इंटॅक्ट ठेवायचा असेल तर आपण हे इथंच थांबू शकतो. ठीक आहे. नाही तर मला काय करायला लागणार की हे सगळी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायला लागणार थ्रू सोशल मीडिया अँड ऑल. मग ते तुम्ही ठरवायचं की हे करायचंय का नाही आपल्याला. सर, हा बोला ना. पुढे बोलतोय, 1-2 मिनिटं बोलू मी. हा बोला ना. सर, माझी एक रिक्वेस्ट होती. आता जसं विनोद सरांनी सांगितलं ना, तर आमची एक रिक्वेस्ट अशी राहील की सर, तुम्ही अगदी 100% तुमची अपेक्षा आहे की हे असं व्हायला हवं होतं, किंवा जे तुम्हाला आता एक्सपिरियन्स आलाय तो इट इज नॉट इन लाईन विथ व्हॉट यू एक्सपेक्टेड. बरोबर. तर त्यामध्ये मला असं म्हणायचं होतं की जसं सरांनी सांगितलं की तुम्ही एक ऑपॉर्च्युनिटी जर दिलीत, त्या केसमध्ये ऍटलिस्ट प्लांटची टीम येईल, दे विल इन्स्पेक्ट द कार. त्याच्यातनं ज्या काही गोष्टी जिथे समजा असं वाटतंय की नाही बाबा हे ह्याला ओपन करावं लागणार आहे किंवा जे काय आहे, दॅट वी विल जॉईंटली डिस्कस विथ यू. पण मला एकच गोष्ट विचारायची ना, प्लायंटची जरी टीम तुमची आली, बरोबर आहे, नाही कशासाठी मी म्हणतो की दे आर द एक्सपर्ट्स. ओके, दे आर द एक्सपर्ट. तर मला एक गोष्ट सांगा, जर का गाडी बनवणारे एक्सपर्ट नाहीयेत का? गाडी बनवणारे तर तुमचे एक्सपर्ट आहेत ना. शेवटी प्रत्येकाची एक स्किल लेवल आहेच आहे. मला तेच म्हणायचं, जर गाडी बनवणारे एक्सपर्ट आहे, तुमचे जे तिथले क्वालिटी अश्युरन्स वाले ते पण एक्सपर्ट आहेत, बरोबर. मग या सगळ्या एक्सपर्ट्स मधनं ज्यावेळेस ती गाडी बाहेर आली तर ते चुकीचे आहेत असं नाही होत ना, बरोबर ना. तसं नाहीये सर, पण आता मला तेच म्हणायचंय की गाडी तुमच्याकडनं चुकीची आलेली आहे ना सर, टाटा मोटर्स कडनं, आणि प्लस जे शॉर्ट टाटाची सेल्स टीम आहे त्यांनी ब्लंडर करून कस्टमरला फसवून बाहेर काढली ना गाडी ही, बरोबर ना. आजच्या डेटला तुम्ही मान्य करून कस्टमरला सपोर्ट करायच्या ऐवजी तुम्ही मला सर सांगताय की गाडी ह्यांना दाखवा मग त्यांच्याकडनं खोलून घेऊ आपण. हे कुठलं सर लॉजिक आहे? नाही सर, तसं नाही म्हणत मी. माझं म्हणणं एवढंच आहे की आपल्याला जर ह्याच्यामध्ये बेसिकली आम्ही काय पाहतोय की याला रिझोल्युशन कसं देता येईल. सर रिझोल्युशन द्यायचं ना तुम्हाला कस्टमरला, ऑनेस्टली. तर कस्टमरचा एवढा जो मेंटल हॅरेसमेंट आणि मेंटल पीस गेलेला आहे ना कस्टमरचा, ठीक आहे, याबद्दल जर का जेन्युइन तुम्हाला रेझोल्युशन प्रोव्हाइड करायचं आहे ना सर, तर तुम्ही एकतर इधर रिफंड किंवा रिप्लेसमेंट मध्ये मला हे द्या. मला गाडी नवीन पाहिजे होती, तर मला जी नवीन गाडी पाहिजे होती 100% डिफेक्टेड फ्री, जे प्रत्येक कस्टमर मागतो आपल्या कंपनी सोबत, कारण तो 1 रुपया जरी कमी देतो तर शोरूम ऍक्सेप्ट करतं का मला सांगा. सांगा सर, जर कस्टमरनी वाईल पेमेंट 1 जरी रुपये कमी दिला तर शोरूम ऍक्सेप्ट करतं का? नाही सर, बरोबर आहे तुमचं म्हणणं, बरोबर आहे. माझं काय म्हणणं, नितीन सर 2 मिनिटं आहे ना, तुम्ही तुमच्या शोरूम कडनं बोलताय विसरून जावा. ऍज अ नॉर्मल पर्सन म्हणून विचार करा की जर का उद्या तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत कुठं काही परचेस करायला गेला, राईट, जर तुम्हाला 100% पेमेंट केल्यानंतर ना डिफेक्टिव्ह गोष्ट समोरचा देतोय आणि म्हणतोय की ती रिपेअर करून घ्या, विल यू एक्सेप्ट इट? नाही, बरोबर. त्यावेळेस मला वाटेलच की बाबा आपण एवढे पैसे दिलेत तर आपल्याला चांगली गोष्ट मिळाली. सर मी 1-2 हजाराची गोष्ट नाही करत आहे, 30 लाखाची गोष्ट करतोय. बरोबर आहे. मला सांगा, माझ्या रक्ताचं पाणी करून जो कष्टाचा पैसा आहे मी तो टाकलेला आहे त्याच्यात, हरामची कमाई नाही टाकली ना सर.
नाही नाही बरोबर मग आहे. आता आजच्या याला सर डेटला आपल्याला हा बोला बोला बोला. आजच्या डेटला मला सर सांगा, एक साधा व्यक्ती जो टू व्हीलर घेतो राईट, त्याला माहिती असतं तो टू व्हीलर कशी परचेस करतोय, कुठनं कसे पैसे जमा करून तो प्रोडक्ट घेतोय. पण ज्यावेळेस त्याच्यामध्ये जर इश्यू निघतोय काही आणि कंपनी म्हणते की नाही हे तुम्हाला रिपेअर करून दिलं जाईल, तर पुढं काय त्याचं काय होईल? आणि तुम्ही विचार करा, मी तर टाटा मोटर्सचा सगळ्यात टॉप लेवलचं प्रोडक्ट विकत घेऊन तुम्ही मला हे स्टेटमेंट करता की आम्ही रिपेअर करून देऊ. सर जसं आता विनोद सरांनी म्हटलं ना, रिपेअर तुम्ही कसं आता म्हणत आणू की रिपेअर होती गाडी. तर एक सिंगल जरी गाडीचा स्क्रू अननेसेसरी, ऐका ना, एक सिंगल जरी गाडीचा तुम्ही अननेसेसरी स्क्रू खोलताय ना, दॅट इज रिपेअर. कारण काय होतं सर, याच्यामध्ये काही ऍडजस्टमेंट असतात. मला एक गोष्ट सांगा, यातले जे 39 इश्यूज आहेत, ह्यातले वेरियंट टियर वाले जे इश्यूज आहेत कुठलेत, मला एक तरी दाखवा की हा बाबा हा वेरियंट टियर मुळे झालेला इश्यू आहे. त्याच्यात स्कोप हा ठेवलेला असतो ऍडजस्टमेंट करायला, करेक्शन करायला. मी तुम्हाला काय म्हणतोय सर, एसओएस नाही चालत, ते ऍडॅस नाही चालत, रोबोटिक पंचेस तुमचे खराब आहेत, ठीक आहे, त्यात मेटल पीसेस मिसिंग आहेत. तुम्ही म्हणताय की त्याच्यामध्ये काय करणार, त्याच्याबद्दल तर कोणीच बोलायला तयार नाहीये. तुम्ही म्हणता फक्त अलाइनमेंट करणार, व्हॉट अलाइनमेंट? अलाइनमेंट आपण सर डोअर, बॉनेट ह्याच्याबद्दलचे जे काही तुमचे क्लोजिंग. अहो सर, तर तुम्हाला सगळ्यातच अलाइनमेंट करायला लागतं, तर नवीन गाडी कसली ती? जर मला तुम्ही नवीन गाडी द्यायचं प्रॉमिस करताय तर ती नवीन गाडी कसली, जर तुम्हाला सगळ्यातच अलाइनमेंट करायला लागती? कंपनीने त्यांच्याकडनं अलाइनमेंट नाही केलेली का सर? मला एक गोष्ट सांगा, जर का 39 इश्यूज मधले जर का आपण बघितले, मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवतो, ठीक आहे, मला सांगा 360 डिग्री मध्ये आपण विचार करूत आपल्या गाडीचा, स्टार्टिंग फ्रॉम फ्रंट मध्ये इश्यूज आहेत का नाहीत सर? बोनेट बरोबर, खालचं आपलं काय म्हणतं बंपर वगैरे ते सगळे आहेत. राईट साईडला पण इश्यूज आहेत बरोबर, बॅक साईडला पण इश्यू आहेत, लेफ्ट साईडला पण इश्यू आहेत, टॉप मध्ये पण इश्यू आहेत, बॉटम मध्ये पण इश्यू आहेत, गाडीच्या कॅबिन मध्ये पूर्ण इश्यू आहेत, गाडीच्या फ्रंट कन्सोल मध्ये इश्यू आहे, गाडीच्या स्टेअरिंग मध्ये पण इश्यू आहे, गाडीच्या इंजिन बे मध्ये पण इश्यू आहे. मग राहिला कुठला जागा सांगा ना मग सर, कुठली जागा राहिली की गाडीच्या ज्या साईड मध्ये इश्यू नाहीये? कुठली जागा राहिली सर? मला सांगा सर, की जर का गाडीचा एकही जागा नाही उरत आहे, ठीक आहे, तर तुम्ही मला कशी गाडी विकली ही? मला सांगा, हे शॉला माहित नव्हतं काय गाडीमध्ये एवढे इश्यू आहे? असं होऊच शकत नाही सर. तुमची पीडीआय टीम काय झोपलेली नाहीये राईट, ती तर सगळी चेक करते ना सर. ह्याच्यामध्ये हॅलो विनोद सर इज ऑनलाईन. हा सर येतोय, आवाज येतोय. ऍक्च्युली माझा कॉल आय डोंट नो नेटवर्क मुळे कट झाला. नो इश्यूज. मी आता सरांना तेच ऍक्च्युअली रिक्वेस्ट करत होतो की एक ऍटलिस्ट ऑपॉर्च्युनिटी जर आपल्याला मिळाली तर आपण ऍटलिस्ट जे काही कन्सर्न्स आहेत त्यांचे ते इन लाईन विथ व्हॉट इज ही इज एक्सपेक्टिंग, तर त्याला ते जे काही करेक्शनची रिक्वायरमेंट ते आपण करून घेऊयात, असं मी सरांना सजेस्ट केलं होतं. त्यांचं असं म्हणणं आहे सर की गाडीमध्ये सगळ्याच साईडमध्ये इश्यूज आहेत, म्हणजे फ्रंट, लेफ्ट, राईट, बॉटम मध्ये पण काही इश्यूज आहेत, टॉप मध्ये सनरूफचे रिलेटेड काही इश्यूज आहेत. तो असा कुठलाही एरिया राहिलेला नाही की बाबा ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे गाडीमध्ये. फ्रॉम द फ्रंट, ओके, फ्रंट मध्ये इश्यूज आहेत का नाही? फ्रंट मध्ये तुमचं बोनेटचा आहे. एक बोनेटचा नाही सर, मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता व्हिडिओ पाठवतो, पूर्ण व्हिडिओ बघा आणि प्लीज गिव्ह मी अ कॉल बॅक, ठीक आहे. फ्रंट, राईट साइड, बॅक, लेफ्ट साइड, गाडीचं जे टॉप आहे, ओके, त्याच्यानंतरनं अंडरबॉडी, त्याच्यानंतरनं तुमचं कॅबिन, ओके, आणि फ्रंट कन्सोल, इंजिन बे, स्टेअरिंग. तुम्ही मला एक गोष्ट सांगा, ह्याच्या व्यतिरिक्त 360 डिग्री मध्ये जर का तुम्ही कुठल्या गाडीचं अनालिसिस करताय तर कुठली जागा उरली ज्याच्यामध्ये इश्यू नाहीयेत? मी तुम्हाला सगळा हा जो व्हिडिओ आहे ना मी तुम्हाला पाठवतो सर. मी फुल्ली प्रिपेअर्ड आहे. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतोय परत की मला टाटा ची जी इमेज आहे, रतन टाटा सरांनी आणि आमचे बाकीचे जेवढे JID टाटा आणि बाकी सरांनी जे बनवलेली लेजिम आहे ती खराब नाही करायची आहे सर. डोंट पुश मी ऑन दॅट. तुम्हाला माहिती आहे की हे किती वर्स्ट सिच्युएशन मध्ये तुम्ही मला टाकलेलं आहे. तुम्ही शेअर केलं का सर?
सॉरी हॅलो, काय तुम्ही म्हणला? ऑलरेडी कोणाला तरी ते पाठवलेत का, शेअर केलेत का कुठल्या युट्यूब मी इन्फ्लुएन्सरला? कोणाला पण ऑलरेडी. केलेलं, मी फक्त एक जे इन्फ्लुएन्सर मी ज्यांना ओळखतो ना त्यांच्याशी हा. बोललो आत्ताशी. मी तुम्हाला एकच सांगतो, मला हे सगळ्या गोष्टी नाही करायच्या, बट जर का टाटा किंवा मला शोरूम जर का या गोष्टीसाठी भाग पडते तर मी काय नाही करू शकत सर त्याला. ठीक आहे, मी सर कनेक्ट करतो तुम्हाला. बट सर एकदा मी जस्ट तुम्हाला हे करतो रिक्वेस्ट. मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवतो, ऐका माझी गोष्ट. मी तुम्हाला एक हा, व्हिडिओ पाठवा. पाठवतो, तो बघा. ओके. ठीक आहे. आणि मला सांगा की कुठल्या सेक्शन मध्ये जो आहे की इथं प्रॉब्लेम नाही बाबा, या सेक्शन मध्ये प्रॉब्लेम नाहीये, मला तुम्ही सांगा. ठीक आहे, ठीक मला आहे. पाठवून द्या सर. माझा नंबर आहे तुमच्याकडे, राईट? आहे माझ्याकडे. येस येस. आणि तुमचे 2 नंबर आहेत, त्याच्यापैकी मी कोणतं म्हणजे हे 82082 वाला जो आहे ना, कोणता तर सांगा. 82082 हाच आहे माझ्याकडे. तो व्हॉट्सअप, दोन्ही व्हॉट्सअपला आहेत, बट हा फ्रिक्वेंटली यूज असतो माझा. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. आणि जो 7798 तो पण चालू आहे. ठीक आहे. ठीक इट्स आहे, नॉट दॅट ठीक आहे. की तुम्हाला मला रीच करायचं तर तुम्ही नाही करू शकत. दोन्ही नंबर. येस येस. मी ऍक्च्युली आता पण कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो, बट मे बी हा कॉल चालू असल्यामुळे कनेक्ट नसेल झाला. एनिवे, मी कनेक्ट करतो तुम्हाला. मला ते एकदा व्हिडिओ शेअर करा.